नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की बटाटा हा आपल्या नेहमीच्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. गहू, तांदूळ आणि मक्यानंतर बटाटा हे जागतिक पातळीवरील 4थ्या क्रमांकाचं महत्त्वाचं खाद्यान्न म्हणून पीक आहे किंवा खाद्यान्न म्हणून त्याचा वापर केला जातो. जगातील 130 देशामध्ये बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं. बटाटा हे विकसित आणि विकसनशील देशामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असं प्रमुख पीक आहे. आपल्या भारत देशातही बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बटाटा या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि इतरही काही जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये काही कमी जास्त प्रमाणामध्ये लागवड केली जाते. मित्रांनो, खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचं प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. रब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचं योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच हे पीक प्रामुख्याने थंड हवामानातील असल्यामुळे या हंगामात पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. म्हणूनच बटाट्याची लागवड कधी आणि कशी करायची याची माहिती आणि बटाटा लागवडी संदर्भातील काही महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. रब्बी हंगामातील बटाटा लागवड तंत्रज्ञान. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, या बटाटा पिकासाठी लागणारी जमीन कशी हे बघूया. सुरुवातीला जमीन बघूया, कशा पद्धतीची जमीन पाहिजे. तर बटाटा पीक घेण्यासाठी मध्यम प्रतीची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन अधिक चांगली असते. म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची जमीन असावी. बटाटा पिकासाठी चिकन व पाणथळ जमिनीची निवड करू नये, कारण या जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते. जर बटाटा लागवड केलेली जमीन पाणथळ असेल तर त्यात लागवड केलेली जी बटाट्याची बियाणे ती बियाणे लागवडीनंतर ताबडतोब कुजण्याची किंवा सडण्याची शक्यता असते. त्यामुळे उगवण कमी होऊन उत्पादनामध्ये घट होते. तर म्हणून मित्रांनो, बटाटा पिकासाठी चिकन किंवा जी पाणथळ जमीन आहे किंवा पाणी जास्त धरून ठेवणारी जी जमीन आहे ती जमीन वापरू नये. यानंतर मित्रांनो, लागवडीसाठी केली जाणारी जी जमिनीची पूर्व मशागत आहे तर ती पूर्व मशागत बघूया. खरीप हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर जमिनीची उभी आणि आडवी खोल नांगरट करून घ्यावी. यानंतर जमीन तापू द्यावी व कुळवाच्या साहाय्याने 2-3 पाळ्या देऊन जमीन चांगल्या पद्धतीनं भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं किंवा हिरवळीच्या खतांचाही आपण वापर करू शकता. ताकासारखे किंवा डेंच्यासारखे जे हिरवळीचे खत आहे त्याचाही आपण वापर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचं पीक घेतल्यास उत्पादन चांगलं मिळून जमिनीचा पोत कायम टिकून राहतो. म्हणजे जे खरीप हंगाम आहे या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी ही पिकं जर घेतलेली असतील तर त्या जमिनीचे आपण बटाटा पिकासाठी जर उपयोग केला किंवा बटाटा त्या जमिनीमध्ये लावला तर त्या याच्यामध्ये जमिनीमध्ये बटाट्याचं पीक आहे ते चांगलं येतं आणि जमिनीचा पोतसुद्धा कायम टिकून राहतो. तर मित्रांनो, आता बघूया आपण हवामान आणि लागवड कालावधी. म्हणजे या बटाटा पिकासाठी लागणार जे हवामान आहे ते हवामान कशा पद्धतीचं पाहिजे आणि लागवड कधी केली पाहिजे किंवा तो कालावधी कोणता आहे. तर हवामानामध्ये बटाटा हे पीक रब्बी हंगामात अधिक उत्पादन देतं. पीक वाढीच्या काळामध्ये दिवसाचं सरासरी तापमान 21 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावं. म्हणजे 21पर्यंत असलं तर चालतं, 21पेक्षा कमी असावं. बटाटा पोसण्याच्या कालावधीमध्ये 20 अंश सेल्सिअस तापमान गरजेचं असतं. जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्न घटक असावेत. जमिनीचे तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस असल्यास बटाटा चांगला पोसतो. त्यापेक्षा जास्त जर तापमान वाढलं तर पिकाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो आणि त्यामुळे उत्पादन कमी होतं. त्याच्यानंतर रब्बी हंगामात 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी. 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा उपयोग होतो आणि बटाटे पोसण्यास चांगला त्याचा परिणाम होतो व अधिक उत्पादन मिळते. उशिरा लागवड केल्यास पीक वाढीच्या काळात तापमान वाढतं, त्यामुळे उत्पादन कमी होते. म्हणजे जी 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड केली तर त्या बटाट्या पिकाला डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान जे थंडी आहे त्या थंडीचा उपयोग होतो आणि बटाटे चांगले पोसतात. आणि उशिरा जर लागवड केली तर तापमानामध्ये वाढ होते आणि त्यामुळे पीक चांगलं येत नाही आणि उत्पादन कमी होतं.
त्यानंतर मित्रांनो बघूया या बटाटा पिकासाठी बियाणं कशा पद्धतीचं पाहिजे. बटाट्याचं बियाणं हे कीड आणि रोग मुक्त असावं, कीड नसावी त्याला आणि त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे रोग नसावे अशा पद्धतीचं बियाणं आपण वापरलं गेलं पाहिजे. बियाणे बटाटे पूर्ण वाढलेले असावे, म्हणजे पूर्ण त्याची वाढ झालेली असावी व त्यावर अंकुर फुगलेले असावे, चांगले पोचलेले कोंब असावेत. बटाटा बियाणे हे अंडाकृती असावं, अंड्याच्या आकाराचं आणि मोठ्या साईजचं असावं. बटाटे कापून फोडी कराव्यात. कापलेल्या फोडी कमीत कमी 10 ते 12 तास सावलीत सुकून घ्याव्यात व नंतर लागवडीस वापराव्यात. 1 हेक्टरी जवळपास 15 ते 20 क्विंटल बियाण्याची गरज असते. लागवडीसाठी 1 हेक्टरचा जर विचार केला आपण तर 15 ते 20 क्विंटल बियाणं लागतं आणि ते कापून फोडी करून आपण ते काय करू शकतो, सावलीमध्ये सुकून 10 ते 12 तास त्यानंतर ते लावलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो खत नियोजन. मित्रांनो अधिक उत्पादन मिळवण्यासाठी संतुलित खताचा वापर करावा लागतो. प्रत्येक पिकालाच करावा लागतो संतुलित खताचा वापर. तसंच या बटाटा पिकासाठी संतुलित खताचा वापर करणं गरजेचं आहे. माती परीक्षणानुसार या बटाटा पिकासाठी 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 120 किलो पालाश प्रति हेक्टरी खताची मात्रा द्यावी. म्हणजे 150 किलो नायट्रोजन, 60 किलो फॉस्फरस आणि 120 किलो पोटॅश अशा पद्धतीची मात्रा देणं गरजेचं आहे पूर्ण पिकाला. यापैकी 100 किलो नत्र, हे 150 किलो जे सांगितलेलं हेक्टरी, तर त्याच्यापैकी 100 किलो नत्र, पूर्ण 60 किलो स्फुरद व 120 किलो पालाश हे लागवडीच्या वेळी द्यावे. म्हणजे जो डोस आहे त्या डोसातलं सगळं स्फुरद आणि सगळं पालाश आणि 150 किलोपैकी 100 किलो जे नत्र आहे ते नत्र लागवडीच्या वेळी द्यावं व उरलेली जी नत्राची मात्रा आहे, म्हणजे जे 50 किलो उरलेलं नत्र आहे ते पीक 1 महिन्याचं झाल्यानंतर प्रति हेक्टरी द्यावं. खते दिल्यानंतर पिकात लगेच पाणी दिलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे खताचं नियोजन केलं पाहिजे. याच्यामध्ये जी डोस सांगितलेला हा डोस जवळपास नत्र सोडलं तर हा सगळा लागवडीच्या वेळेस वापरलेला आहे. यानंतर मित्रांनो बटाटा पिकामध्ये आंतरमशागत कशा पद्धतीने केली जाते किंवा काय काय केलं जातं, तर यामध्ये खुरपणी, खांदणी किंवा वरंब्यास माती लावणे इत्यादीचा अंतर्भाव होतो. इत्यादी गोष्टी त्या आंतरमशागतीमध्ये केल्या जातात. बटाटा सूर्यप्रकाशात आल्यास ताबडतोब हिरवा होतो व वरंब्यास भरपूर माती लावली असता हिरवे बटाटे होत नाही. त्यासाठी जे आपण त्याला झापडी देणं म्हणतो किंवा माती लावणं म्हणतो, तर ती माती लावली गेली पाहिजे आणि बटाटे मातीखाली झाकले गेले पाहिजे, जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे ते बटाटे हिरवे होणार नाही आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण लागवड कशी करायची. बटाट्याची लागवड सरी वरंबा किंवा काही शेतकरी सपाट वाफा या पद्धतीने सुद्धा करतात किंवा काही भागामध्ये सपाट वाफा पद्धतीने केली जाते. यापैकी जी सरी वरंबा पद्धती ही फायद्याची ठरते किंवा बरेचसे शेतकरी सरी वरंबा पद्धतीनंच करतात. आपण व्हिडिओमध्ये पण बघू शकता की या पद्धतीनं सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केलेला आहे. त्यासाठी जमिनीत शेणखत मिसळून झाल्यानंतर जे जमीन तयार करतो आपण किंवा पूर्व मशागत करतो त्यामध्ये शेणखत मिसळून झाल्यानंतर जमीन सपाट करावी. त्यानंतर बैलाच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने सरी पाडून त्यामध्ये रासायनिक खतांची मात्रा सांगितल्याप्रमाणे मिसळावी. त्यानंतर बटाट्याचे बियाण्याचे काप जमिनीत ठेवून द्यावे किंवा काढून घ्यावेत व जमीन सपाट करून पुन्हा लागवड केलेल्या दोन्ही ओळीच्या मध्ये सरी पाडावी, जेणेकरून सर्व बियाणे मातीच्या आड जातील याची काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणजे बटाटे अगोदर सरी पाडायची, त्याच्यामध्ये खत टाकायचं, बटाट्याची जे बियाणे आहे ते बियाणं लावायचं. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीनं किती अंतरावरती हे बटाट्याची बियाणे आहे किंवा बटाट्याचे बियाण्याचे जे काप आहेत ते काप लावलेले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती टाकलेली आणि ते काही शेतकरी पुन्हा ते सपाट करतात आणि दोन्ही ओळीच्या मध्ये पण हे ओळ पाडताना त्या दोन्ही ओळीचं अंतर लक्षात घेतलं पाहिजे आणि मग सरी पाडली पाहिजे. आणि हे जे बियाणं आहे हे बियाणं उगवण्यासाठी मातीच्या आड जाणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं लागवड केली गेली पाहिजे. आता मित्रांनो या बटाट्याची लागवड करत असताना किंवा बटाट्या पिकाची लागवड करत असताना वाण किंवा त्या बटाट्याच्या जाती अतिशय महत्त्वाची. यामध्ये कुपरी, चंद्रमुखी, पुकराज, पुकरी ज्योती, कुपरी सिंदुरी, कुपरी जवाहर, कुपरी लवकर, कुपरी बादशाह, कुपरी कुबेर, अलंकार, कुपरी चमत्कार इत्यादी चांगले वाण आपण वापरू शकता. म्हणजे कुपरी हे बटाट्याचं रिसर्च स्टेशन आहे आणि या रिसर्च स्टेशनवरून बटाट्याचे वेगवेगळे वाण तयार केले जातात, म्हणून याला अगोदर कुपरी हे लावलेलं नाव
आणि त्याच्यानंतर त्या व्हरायटीचे नावं लावलेले आहे. तर याच्यामध्ये काही लवकर येणारे आणि काही उशिरा येणारे वाणे आपण कशा पद्धतीने लागवड करतो त्यानुसार आपण वाणांची निवड करू शकता. या वाणांची अधिक माहिती व त्याची वैशिष्ट्ये आपण पुढील भागामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणारच आहे. तर मित्रांनो, हे वाण आपण वापरू शकता. हे वाण लागवडीपूर्वी किंवा ह्या वाणांची लागवड करण्यापूर्वी जे बियाणं आहे ते बियाणं किंवा बियाणाची कॅप्टन 30 ग्रॅम आणि 22 10 ग्रॅम 10 लिटर पाण्याचं मिश्रण करायचं आणि त्याच्यामध्ये 5 मिनटं बुडून नंतर लागवड करायची. म्हणजे कॅप्टन 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी अधिक त्याच्यामध्ये 22 10 ग्रॅम हे 10 लिटर पाण्याचं द्रावण बनवायचं, त्याच्यामध्ये 5 मिनटं बियाणं बुडवायचं आणि नंतर लागवडीसाठी वापरलं तर येणारे रोग आहेत ते रोग येत नाही. अशा प्रकारे सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पीक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी 200 क्विंटलपर्यंत निघतं आणि उशिरा तयार होणाऱ्या जातीचं उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटलपर्यंत निघू शकतं. तर मित्रांनो, या पद्धतीनं लागवड केली तर आपलं बटाटा पीक नक्कीच चांगलं येईल व त्याचे चांगले उत्पादन निघेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल खूप खूप धन्यवाद. बटाटा पिकाबद्दल अजूनही माहिती मी पुढील काही भागामध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये मग बटाट्यावरती येणारे रोग असतील, बटाट्यावर येणारे किडे असतील, यांचं नियंत्रण कसं करायचं, रोग आणि किडींचं एकात्मिक नियंत्रण कसं करायचं, काढणी कशी करायची, पाण्याचे व्यवस्थापन कसं करायचं, याविषयी मी माहिती पुढील भागामध्ये देणारच आहे. आज मी या ठिकाणी आपला पुन्हा निरोप घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. काही शंका असतील या व्हिडिओबद्दल किंवा बटाटा लागवड पद्धतीबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल, तर त्या कमेंट करा. व हा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन हे बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, मी या ठिकाणी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.